नमस्कार मंडळी, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कुर्ल्यामधील बस अपघाताने संपूर्ण मुंबईला हादरवून सोडलेलं आहे. सोमवारी रात्री बेस्टच्या या इलेक्ट्रिक बसने अनेकांना चिरडलं. या घटनेमध्ये आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 48 जण जखमी असल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास 332 क्रमांकाची ही बस कुर्ल्याहून अंधेरीच्या दिशेने निघाली होती. वाटेमध्ये कुर्ला LBSच्या मार्गावरील मार्केटच्या दिशेने वळली. या बसने भरधाव वेगात येत समोर येईल त्याला उडवलं. या बसने 8 ते 10 वाहनांना धडक दिली. रस्त्यावर चालणाऱ्या उभ्या असणाऱ्या अनेकांना त्या बसने चिरडलं, ज्यामध्ये 3 जागीच जीव सोडला, तर इतर 4 उपचार दरम्यान मृत्यू झालेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चालक संजय मोरेला अटक केलेली आहे. सुरुवातीला बसला ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचं सांगितलं गेलं. तसंच संजय मोरेंनी मद्यप्राशन केल्याचंही सांगण्यात आलं. मात्र संजय मोरेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं. तसेच बसमध्येही कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड नसल्याचंही तपासामध्ये समोर आलं. त्यामुळे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. लॉकडाऊन नंतर संजय मोरे हा बेस्टमध्ये कंत्राटी वाहन चालक म्हणून कामाला लागलेला. तेव्हापासून ते बस चालवायचे. त्यानंतर नुकतंच त्याला मोठी इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली होती. त्यापूर्वी त्याला 10 दिवसाचं ट्रेनिंगसुद्धा देण्यात आलं होतं. मात्र अपुरा अनुभव आणि माहिती असलेल्या संजय मोरेच्या हाती थेट इलेक्ट्रिक बसचं पॉवर स्टेअरिंग देण्यात आलं. कदाचित हेच या अपघाताचं सर्वात मोठं कारण ठरलं असं बोललं जात आहे. पॉवर स्टेअरिंग असणाऱ्या वाहनांना वळवण्यासाठी स्टेअरिंगला जास्त जोर लावावा लागत नाही. स्टेअरिंग हलकं फिरवलं तरी वाहन वळतं. पण बेस्टच्या जुन्या गाड्या चालवण्याची सवय असलेल्या संजय मोरेंना याची कल्पना होती का नाही, त्याला त्या स्टेअरिंगचा अनुभव होता का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. जुन्या बेस्ट बस चालवताना चालक गरागरा स्टेअरिंग फिरवताना आपण पाहिलंच असेल. पण बेस्ट बस चालकाच्या हाती जर अचानक पॉवर स्टेअरिंग आलं तर जुन्या बसची सवय सुटायला नक्कीच वेळ लागतो. अशा वेळी गाडी चालवताना चालकाला जरा अवघड जातं. असंच काहीसं संजय मोरेंबाबत घडलं आहे का, असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया या घटनेवर काय आहेत नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.